नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. बांधवांनो, आजचा घटक आहे सूत्रसंचालकाला भाषेचं ज्ञान असावं. थोडंसं घटकाच्या अगोदर वळण्यापूर्वी मी आपल्याशी थोडासा संवाद या निमित्तानं साधतोय. जवळजवळ आपले 250 व्हिडिओ सूत्रसंचालनाबाबतचे झालेले आहेत. या 250 व्हिडिओ होत असताना सूत्रसंचालन म्हणजे काय आणि सूत्रसंचालकाची तंत्र मंत्र सूत्रसंचालनाचं याबाबत या क्षेत्रामध्ये करिअर करायचं झालं तर सूत्रसंचालकाला कोणकोणत्या बाबीचं ज्ञान, कोणकोणत्या बाबी सूत्रसंचालकाला माहिती असाव्यात याबद्दलचे जवळजवळ महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न करत असताना यामध्ये माझा एक प्रामाणिक हेतू आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिभावंत निवेदक सूत्रसंचालक या मातीमध्ये तयार व्हावे, ही भावना आणि हा विचार ठेवत दररोज नवनवीन व्हिडिओ आणि सूत्रसंचालन क्षेत्रातले जे याबाबत पूरक असणारे इतरांचे देखील व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदर्शित करण्याचं काम केलेलं आहे. तर आजचा हा घटक आपण पाहतोय, सूत्रसंचालकाला भाषेचं ज्ञान असायला हवं. ज्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालक काम करतोय त्या भाषेतलं ज्ञान हे सूत्रसंचालकाला अवगत असणं, माहिती असणं, त्याने माहीत करून घेणं गरजेचं आहे. भाषा हे मनुष्याच्या आचार विचाराचं, मनुष्याच्या जडणघडणीला एक प्रभावी माध्यम म्हणून काम करत असतं. मग सूत्रसंचालकाला वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करावं लागतं. प्रत्येक वेगवेगळ्या अशा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाची निवेदन शैली ही बदलत असते. म्हणून सूत्रसंचालकाला या भाषेमधलं असणारं ज्ञान हे सूत्रसंचालकाने अवगत करणं गरजेचं आहे. म्हणून अक्षर माणसाला अमर बनवण्याचं काम करत असते. अक्षरातून शब्द निर्माण होतो. शब्दातून काय होतं तर शब्दातून वाक्य तयार होत असतं आणि वाक्यातून मनुष्याचे विचार निर्माण होतात. मनुष्य आपले विचार मांडण्याचं काम करत असतो आणि त्या विचाराच्या माध्यमातून एक विवेक आपला जागृत होत असतो आणि तोच विवेक म्हणजेच त्याच विवेकाच्या आधारे सूत्रसंचालक हा व्यासपीठावरती निवेदनाचं काम करत असतो. मग त्या शब्दांनी सूत्रसंचालक करत असतो. मग शब्द, वाक्य, विचार, माणसे, विविध घटना, विविध बाबी या सर्वांची गुंफण ही सूत्रसंचालनामध्ये होत असते. त्यासाठी निवेदक ज्या भाषेमध्ये सूत्रसंचालन करतोय, उदाहरणार्थ निवेदक इंग्रजी भाषेमध्ये सूत्रसंचालन करतोय तर इंग्रजी भाषेचं ज्ञान सूत्रसंचालकाला असायला हवं. निवेदक हिंदीमध्ये सूत्रसंचालन करतोय तर निवेदकाला हिंदी भाषेचं ज्ञान असावं. परंतु आपला यूट्यूब चॅनल हा मराठी भाषेच्या बद्दलचं असणारं सूत्रसंचालन आहे, तर सूत्रसंचालकाला मराठी भाषेचं ज्ञान त्यानं आत्मसात करणं गरजेचं आहे. परंतु बांधवांनो, अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की 500-1000 रुपये घ्यायचं आणि काहीतरी ओळी त्याबाबतच्या पाठ करायच्या आणि त्याच ओळी त्याच कार्यक्रमामध्ये वारंवार वापरायच्या आणि आता त्या श्रोत्यांना देखील त्या निवेदकाचं बोलणं माहिती असतं आणि श्रोते देखील निवेदक यापुढे काय बोलणार आहे हे सर्व श्रोते तेच ऐकून कंटाळवाणे झालेले असतात. त्यांना त्याचं निवेदन, सूत्रसंचालकाचं बोलणं रुक्ष वाटतं, नीरस वाटतं, कंटाळवाणं वाटतं. हे अलीकडच्या काळामध्ये काही सूत्रसंचालक, नवोदित सूत्रसंचालक तेच वापरत आपले 500-1000 रुपये मिळाले, दिवसाचा रोज निघाला म्हणजे बाद झालं, अशी काही प्रथा, अशा काही रूढी हे सूत्रसंचालक आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे काय होतं की निवेदन क्षेत्रामध्ये जे चांगल्या रीतीनं सूत्रसंचालन करतायत त्या निवेदकांचं थोडासा त्यांची चर्चा कमी होते. परंतु जो कमी पैशामध्ये सूत्रसंचालन करतोय त्याला कार्यक्रम मिळाले जातात. परंतु जे क्वालिटी सूत्रसंचालक असतात, निवेदक असतात, त्या निवेदकाला प्रचंड मागणी असतेच, कारण त्यांच्यामध्ये कौशल्य असतात. मग मला सांगायचं आहे की सूत्रसंचालकाला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की सूत्रसंचालक हा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं
बोलण्याचं काम करत असतो. उदाहरणार्थ गाण्याच्या मैफिलीचा कार्यक्रम असेल तर सूत्रसंचालकाची शैली त्या गाण्याच्या मैफिलीच्या कार्यक्रमासारखी असते. सूत्रसंचालकाला सामाजिक कार्यक्रम असेल तर सूत्रसंचालक सामाजिक शब्दांचा वाक्यांच्या ओळीचा वापर करतो. सूत्रसंचालकाला सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय तर ते सांस्कृतिक शब्द, सांस्कृतिक ओळी, सांस्कृतिक वाक्य त्या ठिकाणी सूत्रसंचालक वापरत असतो. मग आपल्या लक्षात आलं असेल की कार्यक्रम ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीची निवेदन शैली ही निवेदकाला करावी लागते. अर्थातच सूत्रसंचालकाला त्या भाषेचं संपूर्णपणे ज्ञान असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये त्या मराठी भाषेचं ज्ञान सूत्रसंचालकाला असणं आवश्यक आहे. मग त्यामधली नेमकं कोणतं तर मराठी भाषेमधले पद्य अर्थात कविता, वेगवेगळी साहित्य ही सूत्रसंचालकाने वाचली पाहिजे. ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. वाक्प्रचार असतील, म्हणी असेल, सुभाषित असेल, सुविचार असतील, अलंकारिक शब्द असतील, तसेच चारोळ्या असतील, तसेच थोरा मोठ्यांचे विचार असतील, अभंग असतील, ओव्या असतील, संतांची सुवचनं असतील, महापुरुषांचे मौलिक विचार असतील, या विनोद असतील, वेगवेगळे वाक्प्रचुर शब्द असतील, तर या सर्व बाबी ह्या सूत्रसंचालकाला त्या भाषेमधल्या माहिती असणं आवश्यक आहे. नुसत्या माहिती नाही तर त्याचा वापर त्याने कार्यक्रमानुरूप करणं गरजेचं आहे. म्हणजे या सर्व बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. या सर्व बाबीचं जर ज्ञान सूत्रसंचालकाला असेल तर त्या सूत्रसंचालकाला त्या भाषेचं ज्ञान या माध्यमातून येत असतं. म्हणून तर आणि ज्या सूत्रसंचालकाकडे शब्दसंग्रह असतो आणि त्यानं त्या भाषेवरती प्रभुत्व मिळवणं हे गरजेचं ठरतं आणि तो सूत्रसंचालक मार्केटमध्ये आणि लोकांमध्ये विविध कार्यक्रमामध्ये तो सूत्रसंचालक आपल्याला दिसून येतो आणि लोकांची त्या सूत्रसंचालकाला मागणी असते. मग त्यासाठी सूत्रसंचालकांना मी विनंती करेल की तुम्हाला या सर्व बाबी माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचली पाहिजे, संतांचे जे जीवनचरित्र आहे ते तुम्ही अभ्यासली पाहिजे. तसेच संतांचे वेगवेगळे अभंग आहेत ते अभंग देखील तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. तसेच जे ग्रंथ आहे त्या ग्रंथ देखील सूत्रसंचालकाने आपल्या वेळेनुसार थोडे थोडे ग्रंथ का होईना त्यातलं वाचन हे सूत्रसंचालकानं करणं अपेक्षित आहे. मग ह्या सर्व बाबी आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की वाढदिवस समारंभ असेल त्या ठिकाणी सूत्रसंचालकाला त्या पद्धतीने बोलावं लागतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे गाण्यांच्या मैफिलीचा समारंभ असेल त्या पद्धतीनं सूत्रसंचालकाला आपली निवेदन शैली बदलावी लागते. राजकीय कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम होत असताना सूत्रसंचालकाला त्या पद्धतीने निवेदन शैली बदलावी लागते. मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेमधले असणारे जे विविध घटक आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहे, सुविचार आहे, संतांची अवतरण असतील, संतांची वचनं असतील, थोरा मोठ्यांचे विचार असतील, या सर्व बाबी सूत्रसंचालकाने माहिती करून घेणं गरजेचं आहे. अर्थातच सूत्रसंचालकाला मराठी भाषेचं ज्ञान त्यांना आत्मसात करणं गरजेचं आहे. तर मराठी भाषेचं हे असणारे जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, त्याचा अभ्यास सूत्रसंचालकानं करणं आवश्यक आहे. थोडक्यातच वाचाल तर तुम्ही वाचाल. मग सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल, टिकायचं असेल तर तुम्ही वाचन करणं, अर्थात या मराठी भाषेबद्दलचं सूत्रसंचालनाबाबतचं असणारं पूरक जे साहित्य आहे त्या पूरक साहित्याचा अभ्यास हे सूत्रसंचालकाने करणं महत्वाचं आहे. आणि जर हे तुम्ही ज्यावेळेस कराल त्याचा अभ्यास, सराव सातत्यानं तुम्ही कराल, तसेच मराठीचा जो विश्वकोश आहे त्याचं देखील सूत्रसंचालकाने वाचन करणं गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सूत्रसंचालकाने इयत्ता 2री पासून ते BA ग्रॅज्युएशन पर्यंत मराठी भाषेचं जे नवनीतचं जे निबंधमाला आहे त्याचा अभ्यास सूत्रसंचालकाने करणं आवश्यक आहे. या सर्व बाबी जर सूत्रसंचालकाने जर केल्या, मराठी भाषेचं ज्ञान त्याने आत्मसात केलं तर तो सूत्रसंचालक 7 समुद्रापलीकडं एक निवेदन क्षेत्रामध्ये एक स्वतःची प्रतिभा तो सूत्रसंचालक निर्माण करेल. आणि तुम्ही देखील अशा रीतीने अभ्यास केला, मराठी भाषेचं ज्ञान
तुम्ही आत्मसात केलं तर तुमचा देखील ठसा जनमानसावरती उमटल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा हा अतिशय महत्वाचा असणारा घटक की सूत्रसंचालकाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर हे दररोजचे होत असलेले जे सूत्रसंचालन बाबतचे जे व्हिडिओ आहेत ते बांधवांनो तुम्हाला कसे वाटत आहेत, तर त्यामध्ये आणखीन वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्याला सादरीकरण करणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं असतं, इतरांचं देखील निवेदन मी या ठिकाणी मांडणार आहे. त्या माध्यमातून एक सूत्रसंचालकाला माहिती असावं की ह्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीनं सूत्रसंचालन असतं, तिथला माहोल कसा असतो, तिथलं वातावरण कसं असते, मान्यवर कसे असतील, ह्या बाबी जर नवोदित सूत्रसंचालकाला लक्षात आल्या तर तो सूत्रसंचालक पुढे जाऊन एक सूत्रसंचालन क्षेत्रातलं हळूहळू त्याला ज्ञान येईल आणि तो त्या पद्धतीने हे सर्व बाबींचा विचार करून तो एक चांगल्या रीतीनं सूत्रसंचालन करेल. एक चांगला निवेदक म्हणून इतर जण त्या सूत्रसंचालकाकडे पाहतील, हीच एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. आणि हो, जाता जाता आपल्याला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन की आपण आपल्या इतर जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हे जे सूत्रसंचालनाचे जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्ही शेअर करत चला. इतर बांधवांना देखील सूत्रसंचालन म्हणजे काय आणि सूत्रसंचालक कसा असतो, सूत्रसंचालक कसा घडतो, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, ह्या बाबी त्या जनमानसापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी हा यूट्यूब चॅनल नक्कीच मदत ठरेल, मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.